महाराष्ट्रभरातनं भिकारी शिर्डीत जमा होतात, शिर्डीत एकत्र येतात आणि रोज जे फुकट मिळतं जेवण, जे बिना पैशांचं जे जेवण मिळतं प्रसादालयात, ते मी म्हणतो बंद करायला पाहिजे. असं काहीसं स्टेटमेंट हे एका खासदार, जे पूर्व खासदार राहिलेले आहेत, यांच्या तोंडून आलेलं आहे. ते पूर्ण जे स्टेटमेंट केलंय ते आहेत सुजय विखे पाटील, जे राधाकृष्ण विखे पाटील, जे कॅबिनेटमध्ये मिनिस्टर आहे त्यांचे पुत्र, जे दक्षिण अहिल्यानगर येथील माजी खासदार आहे, त्यांचा पराभव निलेश लंके यांनी केला होता. अशा सुजय विखे यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. चौफेर या स्टेटमेंट बद्दल काय प्रतिक्रिया उमटताय आणि त्याची दुसरी बाजूही आपण डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुजय विखे यांनी जेव्हा हे स्टेटमेंट केलं त्यानंतर त्यांनी जेव्हा भाविकांनी आणि मेजरली अहिल्यानगर मधील जे काही नेते आहेत त्यांनीही आपली प्रतिक्रिया दिल्यात. त्यामध्ये त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली की डॉक्टर सुजयशी मी बोललो आहे. सुजय यांचा शब्द थोडासा रॉंग गेला, त्यांची भाषा वेगळी वापरली त्यांनी एक दोन शब्द, त्यामुळं साहजिकच भावना दुखावणे साहजिक आहे आणि ते मी त्यांच्याशी बोललोय. त्या पद्धतीने प्रसादालय पूर्ण चालू राहणार आहे, मोफत जे आपण प्रसादालयातनं जेवण देतं. मुळात ह्या गोष्टी मी आता डिस्कस करण्याचं कारण हेच आहे की कारण भिकारी जे शब्द वापरला सुजय विखे पाटील यांनी, भिकारी हा रेकॉर्ड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चेक करा, त्या पद्धतीने मी बोललोय असं त्यांनी परत प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी दिली. परंतु एखादा भिकारी आहे आणि तो पण शिर्डीत येतोय, साईबाबांच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली ही जमीन आहे आणि तिथे जर एखादा भुकेला, भिकारी म्हणण्यापेक्षा भुकेला जर आपण म्हटलं तर ते खूप हे होतं, कारण साईबाबाही भिक्षा मागून लोकांना जीव घालायचे. आणि त्याच थीमवरती राधाकृष्ण विखे पाटील स्वतः विश्वस्त असताना शिर्डीमध्ये त्यावेळेस मोफत प्रसादालय चालू झालं. 10 रुपये, फक्त 10 रुपये किंवा काही वेळेस जे दानशूर आहेत त्यांनाही त्यांच्याकडनं मदत येऊन माफक दरामध्ये, म्हणजे अगदी कमी पैशांमध्ये जेवण दिलं जातं. अशातच खूप भाविक जे येतात, म्हणजे करोडोची संपत्ती असणारे भाविक जेव्हा साईबाबांच्या चरणी देणगी अर्पण करतात, लाखोंची देणगी देतात, परंतु प्रसादालयात जेवल्याशिवाय जात नाही. कारण मान्य आहे की त्यांनाही असं वाटतं की शिर्डीत आपण आलोय तर प्रसादालयात जेवलो तर आपण साईबाबाच आपल्याला भरवतायत, हे एक भोळी बाबडी भाविकांची आशा आहे. आणि भिकारी येत आहेत शिर्डीमध्ये, येऊ द्या, कारण देवाच्या दारी नाही जाणार ते तर कुठे जाणार. शेवटी काय भिकारी आहे, पैशाने भिकारी आहे पण मनाने तर तो आहे. शेवटी भीक मागून त्याने पोट भरतोय, तो आपल्यासारखा धंदागट किंवा मध्यमवर्गीय आपलं पोट भरू शकतो असा नाहीये, तो भिकारी भीक मागतोय. सो भिक्षुक जो शिर्डीत आलाय तो साईबाबांकडेच भीक मागायला आलाय आणि ते साईबाबांच्या कृपाशीर्वादाने शिर्डीमध्ये एवढं धन येते आणि त्या पद्धतीने त्यामार्फत प्रसादालय सुरू आहे. तर त्यामध्ये असं गैर काहीच नाहीये. येऊ द्या, अजूनही भिकारी येऊ द्या, साईबाबा अजूनही देतील कारण कृपाशीर्वाद आहे त्यांचा. परंतु हे स्टेटमेंट करून कुठेतरी सुजय विखे यांनी जी मॅच्युरिटी दाखवली होती विधानसभा मतदारसंघात जेव्हा बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला, म्हणजे त्यावेळेस ज्यांचं एकंदरीत काम, संस्था व्यवस्थित म्हणजे लोकांना सांभाळणं, सो ह्या कुठेतरी हे असे स्टेटमेंट करून कुठेतरी बॅकफुटवर जाता कामा नये. खुद्द राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे वडील यांनी स्वतः क्लॅरिटी दिलेली आहे की सुजय यांचा एक दोन शब्द चुकलेले आहेत, मी त्यांच्याशी बोललोय, असं रिपीट होणार नाही आणि प्रसादालय सुरू राहील. सो तुम्हाला काय वाटतं या गोष्टींबद्दल की त्यांनी जे कमेंट केलंय सुजय विखे पाटील यांनी भिकारी गोळा होण्याचं शिर्डीमध्ये, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.